नमस्कार मंडळी, मी छाया वागचौरे डिस्टन्स ट्रॅव्हलर मधून तुमचं स्वागत करते. तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. काल रात्री आम्ही ह्या मनालीच्या हॉटेलमध्ये पोहोचलो होतो आणि आज आमचा मनालीचा फर्स्ट डे आहे आणि आज आम्ही मनालीमध्ये कसोल आणि मणिकरणचे साईट सीइंग करायला जाणार आहोत. गुड मॉर्निंग गाईज. मी तुम्हाला सर्वात आधी आम्ही कुठल्या हॉटेलमध्ये स्टे केलं आहे मनालीला ते दाखवते, कारण आम्ही मनालीला 3 दिवस राहणार आहे आणि आम्ही कुठल्या हॉटेलमध्ये राहिलो आहे ते मी तुम्हाला हॉटेल दाखवते. हे आहे आमचं मनालीमधलं हॉटेल, स्मिता ग्रँड बाय ब्लॉसम रिट्रीट. आणि ह्या हॉटेलच्या 4th फ्लोअरला आमचे सगळ्यांचे रूम आहेत आणि त्या रूमच्या गॅलरीमधून छान असे बर्फाचे डोंगर समोर दिसतात. खूप सुंदर व्ह्यू दिसतो. हा हॉटेलचा एंट्रन्स आहे इकडे आणि एंट्रन्सच्या समोरच रिसेप्शन आहे आणि हे रेस्टॉरंट आहे इथे रिसेप्शनच्या समोरच. आणि आता नाश्त्याची वेळ पण झालेली आहे, 9 वाजून गेलेत. तर आता सर्वात आधी आम्ही आता ब्रेकफास्ट करून घेतो. आमचा ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे. आम्ही निघालोय साईट सीइंग साठी, मनाली साईट सीइंग. त्याच्यामध्ये आम्ही हिडिंबा टेम्पल करणार आहे आणि अजून एक गुरुद्वारा आहे. आता सकाळचे 9:30-10 वाजलेत. ते आमच्या ग्रुपचं फोटो सेशन चालू आहे. फोटो सेशन. हाय हाय सुमित्रा. जानू, त्यांना सगळ्यांना घेऊन जाणार आहेस का? तर आता आम्ही आजच्या प्लॅन मध्ये थोडासा चेंज केलाय आणि आज आम्ही कसोल आणि मणिकरणच्या साईट सीइंग करायला जाणार आहे. तिकडे मणिकरणला गुरुद्वारा आहे, तो पाहायला जाणार आहे. रेडी फॉर साईट सीइंग, मनाली साईट सीइंग. निघालो आहोत. चलो चलो चलो, चला चला चला. ए चला. आले सगळे. गणपती बाप्पा मोरया. मूर्ती मोरया. उंदीर मामा की जय. चलो. आता आम्ही आमच्या टेम्पो ट्रॅव्हलरने निघालेलो आहे मणिकरणला जायला. आणि मनाली पासून मणिकरणचं डिस्टन्स आहे 78 ते 80 किलोमीटर्स आणि त्याच्यासाठी आम्हाला कमीत कमी 2.5 तास लागतील, कारण बरेच ठिकाणी रस्त्याचं काम पण चालू आहे आणि मणिकरणला जो जाणारा रस्ता आहे तो खूप निमुळत आहे, छोटा रस्ता आहे. मणिकरणला जायला कुलूवरून पण जाऊ शकतो आणि भुंतरवरून पण जाऊ शकतो. भुंतरवरून 35 किलोमीटर आहे आणि कुलूवरून 45 किलोमीटर आहे मणिकरण. आता आम्हाला 2 तास झाले ट्रॅव्हल करून आणि आम्ही आता पोहोचलेलो आहे कसोलमध्ये आणि कसोल पासून मणिकरण आहे 4 ते 5 किलोमीटरवर.
पण रस्ता खूप कच्चा असल्यामुळे अर्धा तासाच्या वरती आम्हाला आता टाइम लागणार आहे. बर्फ ते दिसतंय डोंगर. टेंट येते पाहिजे. फायनली आम्ही 2.5 तासाचं ट्रॅव्हल करून मणिकरणच्या जवळ पोहोचलोय. मनाली ते मणिकरणचा जो रोड आहे तो खूपच छोटा आहे आणि त्याचं काम पण चालू आहे बऱ्याच ठिकाणी. पण बाहेरचे जे नजारे आहेत ते एवढे अप्रतिम आहेत की आम्हाला रोडचा काही त्रास कळलाच नाही. हे आहे मणिकरण आणि हा मणिकरणचा एरिया आहे आणि आता आम्ही गाडी पार्किंग करून खाली चालत जातोय पायी. मणिकरणला गुरु नानक यांचं मणिकरण साहेब गुरुद्वारा पण आहे आणि गुरुद्वाराच्या बाजूलाच अगदी लागून शंकर महादेवांचं मणिकरण महादेव टेम्पल पण आहे आणि त्या टेम्पल मध्येच हॉट स्प्रिंग वॉटर म्हणजे गरम पाण्याच्या कुंड पण आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. ही पार्वती नदी आहे आणि ह्या पार्वती नदीवरच ही मणिकरण व्हॅली आहे. आता इथून वरती जिने चढून गेल्यावर वरती गुरुद्वारा आहे. तो वरती कॅमेरा अलाउड नाहीये तर मला आता मोबाईल बंद ठेवावा लागेल. तर आम्ही आता सगळेजण जाऊन दर्शन घेऊन येतो वरून. आज गुरुद्वारामध्ये जास्त गर्दी नसल्यामुळे आमचं लगेच दर्शन झालं आणि आम्ही आता सगळेजण दर्शन करून आलेलो आहे. आणि आज आम्ही दुपारचं जेवण इथेच गुरुद्वारामध्येच हा प्रसाद खाणार आहे. आता आमचं सगळ्यांचा प्रसाद वगैरे खाऊन झालेला आहे आणि आता आम्ही गुरुद्वारामधून बाहेर पडतोय.
आणि आम्ही आता चाललेलो आहे जे गुरुद्वाराच्या बाजूला शंकर महादेवांचं मंदिर आहे, शिव मंदिर, त्या मंदिरामध्ये चाललेलो आहे. आणि जी गरम पाण्याची जी कुंड आहे ती शिव मंदिरमध्येच आहे. आणि शिव मंदिरचा जो व्हिडिओ आहे तो मी पुढच्या पार्टमध्ये टाकेन. तो माझा पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आणि पुढचा जो शिव मंदिरचा आणि हॉट स्प्रिंग वॉटरचा जो व्हिडिओ आहे तो आवर्जून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि माझा पुढचा व्हिडिओ आवर्जून पहा. धन्यवाद मंडळी.